पोलिसांच्या एसआयटीचा तपास कसून सुरू झालेला आहे। कालपासून एसआयटी बदलापूरमध्ये आहे। आज सकाळी पोलीस महानिरीक्षक आरती सिंह यांच्या नेतृत्वात चौकशी सुरू करण्यात आली आहे। सकाळी एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी 4 तास शाळेत कसून चौकशी केली। त्यानंतर संध्याकाळी एसआयटीचे अधिकारी अक्षय शिंदे या आरोपीच्या घरी पोहोचले आणि तिथं चौकशी आणि तपास सुरू केलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी निनाद करमरकर। निनाद, एसआयटी कडून तपास कालपासूनच सुरू झालेला आहे। स्वतः आरती सिंह दाखल झालेले आहेत। कसा तपास सुरू आहे, काय काय घडतंय? हेमाली, आपण पाहिलं तर कालपासून हा सगळा तपास जो आहे एसआयटी कडून तो या शाळेमध्ये सुरू आहे। आयजी आरती सिंग या एसआयटीच्या प्रमुख आहेत आणि त्या या सगळा तपास शाळेमध्ये करतायत। काल दिवसभरात शाळेत अनेकांची चौकशी करण्यात आली। त्यामध्ये शिक्षक असतील, निलंबित मुख्याध्यापिका, सेविका असतील, वर्ग शिक्षिका असतील, यांची चौकशी काल दिवसभर शाळेमध्ये करण्यात आलेली आहे। आणि आज असं समजतंय की या शाळेमध्ये सध्या जो आरोपी आहे त्याच्या आई वडिलांची देखील चौकशी सुरू आहे। कारण आरोपी हा या ठिकाणी स्वच्छता कामगार होता आणि त्याचे आई वडील देखील याच ठिकाणी स्वच्छतेचं काम करायचे। त्यामुळे इतर कामगारांप्रमाणेच आरोपीच्या आई वडिलांची देखील आज या शाळेमध्ये जी आहे ती चौकशी सुरू आहे। दुसरीकडे एसआयटीचं जे पथक आहे ते आरोपीच्या खरवई इथल्या घरी गेलेलं आहे। मंगळवारी एकीकडे बदलापूर शहरात आंदोलन सुरू असताना आंदोलकांनी खरवई परिसरामध्ये जाऊन आरोपीच्या घराची देखील मोठी तोडफोड केली होती। या घटनेनंतर त्याचे जे कुटुंबीय आहेत ते अज्ञात स्थळी निघून गेलेले होते। मात्र आज ते इथे आल्याचं समजतं आहे आणि त्यांची देखील या ठिकाणी चौकशी जी आहे ती एसआयटी कडून केली जाते आहे। एसआयटी कडून आरोपीच्या घरात तपास करून आरोपीशी संबंधित किंवा या केसशी संबंधित काही पुरावे हाती लागतायत का, याचा जो तपास आहे तो देखील या एसआयटी कडून केला जातोय। तर दुसरीकडे बाल हक्क आयोग जो आहे त्याच्या अध्यक्षा देखील दिल्लीवरनं आलेल्या आहेत। त्यांच्याकडून देखील कालप्रमाणेच आज देखील दिवसभर या ठिकाणी चौकशी केली जाते आहे। अनेकांची चौकशी या सगळ्या तपासादरम्यान केली जाणार आहे आणि आज दिवसभरात काय चौकशी झाली हे आपल्याला संध्याकाळच्या सुमारास जे आहे त्याची माहिती मिळू शकणार आहे। एसआयटी कडून काल शाळेतही चौकशी करण्यात आली आणि आता आरोपीच्याही घरी चौकशी केली जाते। राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक देखील बदलापूरमध्ये दाखल आहे। त्यामुळे जोरदार तपास आणि कसून चौकशी सध्या बदलापूरमध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये सुरू आहे। याबद्दल तुमच्याकडून अपडेट्स वारंवार घेतच राहू। तुर्तास धन्यवाद निनाद।